सकाळ सकाळ आज ऑफिसमध्ये एंट्री केली आणि एंट्री केल्या केल्या देवबापाचं दर्शन घेतलं. देवबापाचं दर्शन घेतल्याशिवाय दिवस काही पूर्ण होतच नाही. आणि त्याच्यानंतर कामाला सुरुवात केली. कामाला सुरुवात वगैरे केली आणि त्याच्यानंतर झाला लंच टाईम. आज टिफिन आणला नव्हता म्हणून बाहेरूनच मसाला डोसाची ऑर्डर केली होती आणि तोच खाला. पटापट मसाला डोसा खाऊन घेतला आणि मी वॉक करण्यासाठी निघाली, कारण आज होतं थोडंसं स्पेशल. आम्ही रोज पार्किंगमध्ये वॉक करतो आणि आज आमच्या फ्रेंडचा बड्डे होता, त्याच्यासाठी आम्ही रिबन अँड बलून्समधून केक आणला होता. आणि ही आहे क्यूट अशी बड्डे गर्ल, हिचं नाव आहे नीता. तर आम्ही रोज ह्या पार्किंगमध्येच लंच टाईममध्ये भेटतो आणि वॉक वगैरे करत असतो. त्याच्यामुळे आम्ही इथेच बड्डे वगैरे सेलिब्रेशन करतो. त्याच्यामुळे तिला बड्डेला विश वगैरे केलं आणि त्याच्यानंतर आम्ही घेतला तो केक कटिंग करण्यासाठी. केक कटिंग करण्यासाठी आम्हाला जागा काही मिळाली नाही आणि आमचा ठरलेला प्लेस आहे तो म्हणजे आपलीच गाडी आहे. त्या गाडीच्या बोनेटवर आम्ही केक ठेवतो आणि नेहमी असा कट करतो. आणि हे सर्वजण आम्ही लंचमध्ये असतो, इथे वॉक वगैरे करत असतो. तर सर्वांनी केक वगैरे कट केला आणि आम्ही एकमेकांना केक वगैरे भरवला. आणि केक कटिंग करताना खूप जास्त मजा झाली होती, कारण बोनेटवरनं केक आहे तो पडत सारखा खाली येत होता आणि त्याच्यामुळे खूप आमची जोक्स होत होते आणि खूप मजा अशी केली. आणि त्याच्यानंतर तिला केक वगैरे भरवला तर होताच, परंतु त्याच्या फेसला लावून तिला मस्त असं कलरफुल बनवून ठेवलं होतं आणि बड्डे गर्ल खूप अशी सुंदर दिसत होती. त्याच्यानंतर आम्ही सर्वांनी केक वगैरे कटिंग केला आणि सर्वांनी केक मस्त असा एन्जॉय केला. त्याच्यानंतर केक वगैरे खाऊन झाला आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो आईस्क्रीम पार्टीसाठी. ही नीतानेच आम्हाला दिली होती. तर तिथे गेलो आणि आम्ही सिलेक्ट केला, आम्हाला जो पाहिजे होता आईस्क्रीम तो घेतला आणि सर्वांनी एकच फ्लेवरचा आईस्क्रीम घेतला आणि मस्त असं आम्ही आईस्क्रीम एन्जॉय केलं आणि थोडेसे फोटो वगैरे शूट केले. तर असा होता आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला कमेंट्स नक्कीच करा. बाय.